नमस्कार. निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे मऊ लुसलुशीत आंब्याच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप मस्त असे मोदक झालेले आहे. गरमागरम मोदक आणि त्यावर अशी तुपाची धार, छान चवीला तर अप्रतिम असे. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी 1 वाटी नारळाचा कीस घेतलेला आहे, 1 वाटी गूळ बारीक कापून घेतला आहे, 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे, ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, 1 चमचा विलायची पावडर आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तर सुरुवातीला 1 चमचा तूप मी कढईमध्ये गरम करून घेतलं आहे आणि जे नारळ किसून घेतलं आहे ते यामध्ये घालून फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. हे बघा, गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे. 1 मिनिटानंतर आपल्याला गूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर नारळाचं एक पूर्ण नारळ घेतलं आहे मी आणि त्या नारळाच्या पाठची जी काळी साल असते ती सगळी काढून घेतली. फक्त सफेद असं आपल्याला नारळ घेऊन मी किसून घेतलेला आहे. आणि आता हे बघा 2 ते 3 मिनिटांनंतर गूळ असा पूर्णपणे विरघळला जातो. सारणामध्ये असं भरपूर ओलसरपणा पाणी होतं असं गुळाचं. तर ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे. एकसारखं परतून असं गॅस मध्यम आचेवर ठेवलेलं आहे आणि छान असं गुळाच्या या पाण्यामध्ये नारळाचा किस असा शिजवून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा आहे. आणि चांगलं घट्ट झालं की मग त्यामध्ये 2 मोठे चमचे आंब्याचा रस घालून घेतलेला आहे. हे बघा, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि जेवढं हे ओलसरपणा वाटतोय तेवढं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. तर एकसारखं आपल्याला परतून घेत राहायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि एकसारखं स्पॅच्युल्याने असं खालीवर करून हे मिश्रण पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे. आता यामध्येच लगेच कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे, ऑप्शनल आहे. आणि हे बघा, भरपूर असं घट्ट आपलं हे सारण झालेलं आहे, एकदम कोरडं असं. तुम्ही बघू शकता ओलसरपणा आता जरा पण सारणामध्ये राहिलेला नाही. तर आपलं सारण आता पूर्णपणे तयार आहे. गॅस बंद करूया आणि आता तांदळाची पिठी बनवून घेऊया. तर मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलं आहे, पाव चमचा मीठ घेतलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. आणि आता यामध्येच लगेच 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. या वाटीमध्येच थोडंसं पाणी घालून पुन्हा यामध्ये घालून घेतलं आहे. तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आंब्याचा रस, पाव चमचा मीठ, थोडंसं तूप आणि चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून या पाण्याला उकळी आली की मी पीठ घालून घ्यायचं. तर हे बघा, पाण्याला छान अशी उकळी आली. तर इथे 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीक आचेवर ठेवलेला आहे, पीठ असं एकत्र होईपर्यंत फक्त. हे बघा, आणि लगेच 1 मिनिटाच्या आत पीठ असं एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं चांगलं पीठ वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा, 8 मिनटं झालेलं आहे, पीठ वाफवून घेतलं आहे. आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर सगळं मी पीठ काढून घेतलं आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने सुरुवातीला हे पीठ असं मऊ करून घेणार आहे. एकदम गरम पीठ आहे, तर लगेच हाताने नाही मळणार. असं ग्लास घेऊन किंवा वाटे घेऊन असं आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे एकदम. तर हे बघा, छान असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे. आणि आता हाताला चटके बसत नाही तर हाताने मळून घेऊया. थोडं जास्त मळून घ्यायचं आहे पीठ. छान असं मळलं, मऊ लुसलुशीत अशी आपली ही मोदकाची पारी बनली जाते आणि मोदकही मस्त असे मऊ लुसलुशीत होतात. तर हे बघा, एक्स्ट्रा पाणी घालायची जरा पण गरज आलेली नाही. तेवढं जे माप घेतलं होतं आहे ते परफेक्ट आहे एकदम. तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ झालेलं आहे. फक्त मळताना थोडंसं जास्त मळून घ्यायचं आहे असं. हे बघा, चला एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला दाखवतेही. असं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असा गोल करून बघायचा. जर अशा चिरा गेल्या तर पुन्हा चांगलं मळून घ्यायचं. आणि असं एकदम मऊ झालेला आहे पेड्यासारखा. पीठ आपलं पूर्णपणे तयार आहे. चला आता मोदक बनवून घेऊया. तर हे बघा, मोदकाचं जे सारण होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे.
यामध्ये आता विलायची पावडर घालूया. तर 1 चमचा विलायची पावडर घालून घेतली. व्यवस्थित एकत्र करून सारण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मोदक बनवून घ्यायचे. तर खूप सोपे आहे, झटपट होतात, चवीला अगदी अप्रतिम अशा आहे. थोडंसं तूप पण घेतलेलं आहे मी लावायला. तर किंवा पाण्याचा हात पण तुम्ही लावून घेऊ शकता, पण शक्यतो गरज येत नाही. थोडंसं हलकंसं हात फक्त असा तुपाचा करून पारी बनवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं पीठ झालेलं आहे. पटपट अशी पारी बनली जाते. जर या पारीला असं बनवत असताना चिरा जात असतील, व्यवस्थित होत नसेल, तर पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा हात लावून मऊ असं केल्यानंतर अशी पारी बनली जाते. तर छान अशी पातळ एकदम पारी बनवून घेतली. त्यामध्ये सारण घालून घेते आणि आता मोदकासाठी कळ्या बनवून घेऊया. तर जवळजवळच अशा कळ्या बनवून घ्यायच्या. थोडंसं पुढच्या चिमटेतून पीठ मागे सरकून बरोबर असं मागे थोडासा दाब देऊन घ्यायचा. छान अशा कळ्या बनल्या जातात. मोदकाला डिझाईनही छान दिसली जाते. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. आंब्याचे मोदक सीझन चालू आहे तोपर्यंत. तर हे बघा, छान असं मोदक बनलेलं आहे. आता एकदम गोल असा हलक्या हाताने फिरून आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर खालून एकदम हलक्या हाताने गोल फिरून एकदम हळू वरच्या साईडला पीठ असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा असं, आणि तोंड बंद करून घ्यायचं आहे. मस्त मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या कळ्या केल्या आहेत त्याही अशा दाबल्या जाणार नाही. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने गोल फिरवून मोदकाचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, छान असा आपला मोदक तयार आहे. या पद्धतीने आपण बाकीचे मोदक तयार करून घेऊया. आणि लगेचच मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे. चाळणीला सुरुवातीला खाली असा तुपाचा हात लावून घेतला आहे आणि या पद्धतीने सगळे मोदक बनवून घेतलेत. 5 ते 6 या चाळणीमध्ये बसलेले आहे. आता एकीकडे पाणी पण उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळलं की त्यावर ही मोदकाची चाळण ठेवायची. वरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे चांगले आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे. गॅस मध्यम आचेवर ठेवून 8 मिनटं मी हे मोदक वाफवून घेतलेले आहे. छान उकडले गेलेले आहे. काढून घेऊया, तुम्हाला दाखवते. पटकन असे चाळणीतनं निघाले जातात, चिकटले जात नाही, हातालाही चिकटले जात नाही. 7 ते 8 मिनटात परफेक्ट असे हे वाफवले जातात. गॅस मध्यम आचेवर ठेवून छान असे मोदक तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक फोडूनही दाखवते, किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. असा गरमागरम मोदक, त्यावर साजूक तुपाची धार, खूप छान अप्रतिम चवीचे असे हे मोदक झालेले आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा. धन्यवाद. माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल. आपले गरमागरम आंब्याचे मोदक तयार आहे.